नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे किंवा आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे अशी की आत्ता या सध्याच्या बोर्ड परीक्षेमध्ये 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम दरम्यान वाढीव वेळ मिळणार आहे. आता याचा अर्थ काय, तर बेसिकली आपला पेपर साधारणतः 3 तासांचा असतो. ठीक आहे. जे सायन्स 1 सायन्स 2 आहे 10 स्टँडर्डसाठी किंवा मॅथ्स 1 मॅथ्स 2 आहे ते 2 तासांचं असतं. बट जनरली सगळे पेपर हे 3 तासांचे असतात. मग आता वाढीव वेळ दिले आहे म्हणजे नेमकं काय केलं आहे, तर बेसिकली तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी काय झालं होतं, जे काही कॉपी होतात तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं होतं की आपल्याला म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी एक्झाम सेंटरवरती पोहोचायचं असतं. म्हणजेच काय, जर आपला पेपर 10:30ला असेल, जर आपला पेपर 11 वाजता असेल, ओके 11 वाजता घेऊया आपण, जर आपला पेपर 11 वाजता असेल तर आपल्याला 10:30लाच एक्झाम सेंटरवरती किंवा आपल्या वर्गामध्ये हजर राहावं लागत होतं. जर आपण 10:30 नंतर आलो तर कोणालाही आत घेतलं जात नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय की 10:30लाच आपण हजर राहायचं होतं स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी सेंटर आलं असेल त्या ठिकाणी. म्हणजेच तुम्हाला अर्धा तास आधी एक्झाम सेंटरवरती हजर राहायचं आहे आणि त्याच्यानंतर बरोबर 11 वाजता जी आपली प्रश्नपत्रिका आहे ती आपल्याला हातात मिळायची. म्हणजे मधला हा जो अर्धा तास वेळ आहे तो यासाठी की कधी कधी काय होतं की लगेच खूप घाईगडबडीमध्ये पेपर ओपन केले जातात, मग कॉपी होते, पेपर सर्क्युलेट होतात. तर असं होऊ नये यासाठी तुम्हाला मध्ये अर्धा तासांचा वेळ दिला. जेव्हा विद्यार्थी पूर्णतः वर्गात असणार आहेत, त्यांच्या हातात कुठल्याही प्रकारचे कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नाही आहे, त्याच्यामुळे पेपर फुटला काही पण झाला तरी पण तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे. आणि हेच प्रिव्हेंट करण्यासाठी अर्धा तास आधीच विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गामध्ये येऊन बसायचं आहे. प्रश्नपत्रिका मात्र बरोबर एक्झॅक्ट तुम्हाला 11 वाजता हातात मिळणार आहे. आधी काय व्हायचं, म्हणजे याच्या पूर्वी काय व्हायचं की प्रश्नपत्रिका थोडीशी लवकर मिळायची, त्याच्यामुळे मग पेपर वाचणं, कुठला प्रश्न सोडवायचे कुठला नाही सोडवायचे हे ठरवायला आपल्याला वेळ मिळायचा. पण बरोबर 11 वाजताच पेपर मिळत असल्यामुळे हा एक्स्ट्राचा वेळ आपला मिळत नव्हता आपल्याला. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना हा एक्स्ट्राचा वेळ मिळत नव्हता. मग त्याच्यामुळे काय करायचं आहे आता की तो वेळ त्यांना मिळावा यासाठी जेव्हा पेपर 3 तासांचा असेल तेव्हा त्याचा वेळ एक्सटेंड करून पेपर 3 तास 10 मिनिटांचा होणार आहे. म्हणजे तुमचा पेपर जेव्हा 11ला सुरू व्हायचा तेव्हा 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2ला तो संपायचा. पण आता हा पेपर 2 वाजून 10 मिनिटांनी संपणार आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा 11 वाजता प्रश्नपत्रिका हातात मिळेल तेव्हा 11:10 वाजेपर्यंत तुम्ही ती प्रश्नपत्रिका आरामात वाचू शकता, डिसाईड करू शकता की आपल्याला कोणते प्रश्न सोडवायचे आहेत कोणते नाही सोडवायचे आहेत. आणि मग जरी तुम्ही स्टार्ट केलं तरी पण तुमच्या हातात 3 तासांचाच वेळ राहतोय. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे ते. वेळ वाढवून दिलेला आहे याचा अर्थ तुमचा पेपर जो 3 तासांचा आहे तो आता 3 तास 10 मिनिटं चालणार आहे. तुमचा पेपर जर 2 तासांचा असेल तर तो 2 तास 10 मिनिटं चालणार आहे. सो हा वाढीव वेळ तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे 10वीसाठी पण आणि 12वीसाठी पण. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा जो काही वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने पेपर लिहायचा आहे. अजिबात घाबरून जायचं नाही आहे. मराठीमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ पुरत नाही किंवा कमी पडतो असं होतं तर त्या कंडिशनमध्ये ही 10 मिनिटं पण खूप महत्त्वाची असतात. तुम्हाला माहिती असलं आपण पेपर संपायच्या वेळेस 5 मिनिटात पण खूप सारे प्रश्न सोडवतो. आता तर तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळालेत. सो तुम्ही नक्की ट्राय करायचे की पेपर पूर्ण सोडवाल, पूर्ण कंप्लीट कराल, व्यवस्थित उत्तरं लिहाल, पेपर अजून चांगला लिहाल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ही 10 मिनिटं खूप महत्त्वाची आहेत आणि आय होप की तुम्हाला ही न्यूज एक रिलीफ देणारी असेल. आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या सगळ्यांच्या एक्झामसाठी. आणि ही न्यूज अगदी ऑथेंटिक आहे. तुम्ही वेबसाईट चेकआउट करू शकता आणि वेबसाईटवरती जाऊन वेबसाईट पहावरती अगदी खरी वेबसाईट आहे www.mahassscboard.in. आणि या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलर पण पाहायला मिळते. याच्यावरती क्लिक करा. खूप मोठं सर्क्युलर आहे, आरामात वाचा तुम्हाला वेळ असेल तर. पण त्याच्यामध्ये जे काही सांगितले ती ऑफिशियल न्यूज मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच आता 10 मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे तुमच्या ॲक्च्युअल वेळेनंतर. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.